छत्रपती संभाजीनगरच्या नगरनाका परिसरातून रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या दोघांनी साथीदारांच्या मदतीने रिक्षाचालकाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तलवार आणि चाकूचा धाक दाखवत रिक्षाचालकाला मारहाण करून त्याच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावण्यात आलाय। पत्नीला फोन करून जीवे मारण्याची धमकी देत फोनपे वरून 15,000 रुपये उकळण्यात आले आहे। 15,000 रुपयांच्या मागणीनंतर तब्बल 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान कायगाव टोका येथील पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न करत असताना दक्ष नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली। गंगापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले तर दोघे फरार झाले आहे। या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की गणेश सदाशिव कदम हे रिक्षाचालक असून मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास ते छत्रपती संभाजीनगरहून वाळूज MIDC कडे रिक्षा घेऊन जात होते। नगरनाका येथे 2 जण जोगेश्वरीला जाण्यासाठी रिक्षात बसले होते। काही अंतरावर गेल्यानंतर या दोघांनी त्यांच्या 3 साथीदारांना जोगेश्वरी फोस्टर कंपनी मागे बोलावून घेतले। 5ही जणांनी रिक्षाचालकाला तलवार आणि चाकूचा धाक दाखवत मारहाण केली आहे। त्यानंतर त्याला रिक्षात बसवून बळजबरीने कोंबून मोबाईल आणि 2,000 रुपये हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे। एवढ्यावरच न थांबता आरोपींनी कदम यांच्या पत्नीला फोन केला आणि पतीला जीवे मारण्याची धमकी दिली। यानंतर ऑनलाईन 15,000 रुपये आणि त्यानंतर तब्बल 10 लाखांची मागणी करण्यात आली आहे। त्यानंतर 10 लाखांची रक्कम देण्यास कदम यांनी असमर्थता दर्शवल्यानंतर आरोपींनी रिक्षा पुणे महामार्गावरून कायगाव टोका येथील पेट्रोल पंपावर घेऊन गेले। पेट्रोल पंपावर पोहोचल्यानंतर आरोपींनी तलवार काढून कर्मचाऱ्याला धमकावत लुटण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार पाहून दक्ष नागरिकांनी तातडीने गंगापूर पोलिसांशी संपर्क साधला। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रिक्षातील 5 पैकी तिघांना ताब्यात घेतले। मात्र या घटनेतील दोघे आरोपी पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच फरार झाले। ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केल्यानंतर रिक्षाचालकाच्या अपहरणाचा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी रिक्षा आणि रिक्षाचालकासह तिघांना MIDC वाळूज पोलिसांच्या ताब्यात दिलंय। या प्रकरणी रिक्षाचालक गणेश कदम यांच्या फिर्यादीवरून नितीन मच्छिंद्र जाधव, शुभम विजय आव्हाड आणि जोगेश्वरी येथील एका विधी संघर्ष बालकासह अभिषेक बनकर आणि रोहन दीपक गुंडेवार यांच्या विरोधात MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहे।